मीरा भाईंदरकरांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दहिसर काशीगाव या मुंबई मेट्रो 9 मार्गाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। या प्रकल्पामुळे मीरा भाईंदर ते मुंबई दरम्यानची वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे। ही लाईन मेट्रो 7 ला जोडली असल्याने प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत जाता येईल। MMRDAने मेट्रो मार्गिका सुरू करण्याची तयारी पूर्ण केली असून आता गुंदवली ते काशीगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होईल। त्यामुळे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरेल। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय तयारी करण्यात आली आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किती वाजता या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन पार पडेल? आजचे दिनकर्मचारी काय आहे? कस्तुरी, गेल्या अनेक दिवसापासून खरं तर मीरा भाईंदर मध्ये राहणाऱ्या रहिवाशांची प्रतीक्षा होती, ती म्हणजे मेट्रो 9 ची लाईन कधी सुरू होणार। अर्थात तो दिवस उजाडलेला आहे आणि आता मी ज्या ठिकाणी आहे तिथूनच खऱ्या अर्थानं दहिसर ते काशीगाव असा मेट्रोचा जवळपास 4.5 किलोमीटरचा टप्पा जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील आणि काही महत्वाचे मंत्री या उद्घाटन सोहळ्याला जे आहे ते उपस्थित राहणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मेट्रोने प्रवास करणार आहेत ते थेट मीरा रोड पर्यंत। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना प्रतीक्षा होती, कारण जर अंधेरीतून भाईंदरला जायचं असेल किंवा मीरा भाईंदरला जायचं असेल तर जवळपास 1 ते 1.5 तास रस्ते मार्गाने लागत असेल। मात्र आता आपण जर बघितलं असेल तर 19.5 किलोमीटरचा हा पूर्ण टप्पा आहे अंधेरी तो मीरा भाईंदर। अर्ध्या तासाच्या आत खऱ्या अर्थाने आता मीरा भाईंदर पर्यंत पोहोचता येणार आहे। काशीगाव पर्यंत मेट्रो सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। अर्थात आपण जर बघितलं असेल कस्तुरी, तर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की मुंबई जी आहे ती मेट्रोने विणली जाणार आहे। मुंबई असेल, MMR रिजन, मग ठाणे असेल, मग ती विरारपर्यंत मेट्रो घेऊन जाऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून आता पावलं पडताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी मी आता तो दाखवू शकतो प्रेक्षकांना, जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत त्या ठिकाणी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। अर्थातच 12च्या सुमारास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील, मेट्रोचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून ते स्वतः प्रवास करणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे आपण जर कस्तुरी सातत्याने बघितलं असाल तर पश्चिम उपनगरात यायचं असेल तर वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो मोठ्या प्रमाणात करावा लागतो। मात्र आता पश्चिम उपनगरातील मुंबईकरांची आता या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। नक्कीच धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देखील तिकडे पोहोचतील आणि आज मुंबई मेट्रो लाईन 9 या मार्गाचं लोकार्पण पार पडेल। दहिसर ते काशीगाव अशी ही मुंबई मेट्रोची सेवा आजपासून सुरू होते। त्यामुळे अर्थातच लोकलवरचा भार कमी होणार आहे, वाहतूक कोंडीतून देखील सामान्य नागरिकांची सुटका होईल।